आता बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची। आता 1 रुपयात सुद्धा पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे। कृषी आयुक्तांच्या समितीने सरकारला योजना बंद करण्याची शिफारस केली आहे। नेमकी शिफारस का करण्यात आलेली आहे आणि याला नक्की कोण जबाबदार आहे पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 1 रुपयाचा पीक विमा बंद होणार? लाखो बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस। राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली खरी, मात्र आता यात मोठा गैरव्यवहार समोर आल्यामुळे ही योजनाच बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीने केली। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नापीक जमिनी, मंदिरं, पेट्रोल पंप, हॉटेल्सच्या जागांवरही पीक विमा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या योजनेतून एकूण 16,19,08,850 अर्ज मंजूर करण्यात आले होते, मात्र त्यातील तब्बल 4 लाख अर्ज बोगस असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं आणि बोगस अर्जांमुळे गैरव्यवहाराची रक्कम तब्बल 350 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। तर हा घोटाळा 5,000 कोटींचा असल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। मात्र हे सर्व अर्ज बाद केल्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं म्हणणं आहे। समितीनं शिफारस केली असली तरी त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं कोकाटेंनी सांगितलं। भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही, योजना चांगली आहे, परंतु त्या योजनेच्या लॅक्युनाचा गैरफायदा घेऊन मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय। समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा। 350 कोटी नाही, हे 5,000 कोटीचा घोटाळा निघेल। समितीने अहवाल पाठवलेला आहे, समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची। अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे। तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे। राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विम्याची प्रकरणं समोर आली आहेत, मात्र सर्वाधिक बोगस विम्याची प्रकरणं बीड जिल्ह्यात समोर आली। सर्वाधिक गैरव्यवहार कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालाय तेही पाहूया। बीड 1,09,264, सातारा 53,137, जळगाव 33,786, परभणी 21,315, सांगली 17,217 अर्ज। 1 रुपयामध्ये पीक विमा काढता येत असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांच्या ऐवजी दुसरेच त्याचा लाभ घेत असल्याचं उघड झालंय। तर अर्ज भरून देणाऱ्या CSCC चालकांना प्रत्येक अर्जासाठी 40 रुपये मिळतात। त्यामुळे हे केंद्र चालकही कमिशनसाठी बोगस अर्ज भरत असल्याचं पुढे आलं। त्यामुळे सरकारनं थेट योजना बंद करून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यापेक्षा योजना पारदर्शक कशी राबवता येईल यावर भर द्यायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। तर आता प्रत्येक योजनेमध्ये 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असं अजब वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले। तर कृषी मंत्र्यांच्या या भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा असल्याचा पलटवार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात। आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा, अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार। आत्ताचे कृषी मंत्री म्हणतात की 4%चा भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये। म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता देत आहेत, हे असतोच, होणार। एवढा असा उघडपणाने भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे महाराष्ट्रातले पहिले मंत्री। होणार भ्रष्टाचार, 4% मान्य आहे। यानंतर आता बातमी आहे सैफ अली खान संदर्भात। अखेर 6 दिवसांनंतर सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे। सैफ अली खानवर 16 जानेवारीला चाकू हल्ला झाला होता आणि त्यानंतर लीलावतीमध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली। गेल्या 6 दिवसांपासून सैफ लीलावती रुग्णालयात होता आणि अखेर आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला।
तर अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड या प्रकरणाचा तपास करत होते. आता त्यांची बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अजय लिंगुणकर हे नवे तपास अधिकारी असणार आहेत. तपास अधिकारी बदलण्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. तर आता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालंय. अगदी 7 महिन्यांपूर्वीच त्यानं भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर तो काही काळ कोलकात्यात राहिला. त्यानं कोलकात्यातील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्यानंतर कामासाठी तो मुंबईमध्ये आला होता. भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीची भारतात घुसखोरी. 7 महिन्यांपूर्वी त्याने भारतात प्रवेश मिळवला. काही काळ कोलकात्यामध्ये वास्तव्य. कोलकात्यामधील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड त्यानं खरेदी केलं. तर नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आला, वरळीमध्ये आला, ठाण्यातील हॉटेलमध्ये त्याने नोकरी केली. मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशातील कुटुंबियांशी तो संपर्कात होता. आपण सगळेच देवदर्शनाला जातो आणि तिथून प्रसाद आणतो. मात्र प्रसाद म्हणून तुम्ही जर कुंदा घेत असाल तर सावधान व्हा, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो. ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय. शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून या भाविकाने कुंद्याचा प्रसाद घेतला होता आणि दुकानदारावर कठोर कारवाई करायची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केलेली आहे. याआधीच ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानामध्ये भेसळयुक्त पेढे आढळले होते, तर आताच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचाच तुकडा आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आलो असता एका दुकानदारामध्ये गेलो होतो. दुकानदारामध्ये गेल्यानंतर ते पेढेचे पाकिट बनवत असता ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पण मला आढळून आलं. ब्लेड पण आढळल्यानंतर मी त्याला तसं थांबवलं आणि त्याचे फोटो काढले गेले. ज्या भाविकाचे जर आरोग्याशी कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी कारवाई करायला जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडला. हा जो मुद्दा आहे की आता फक्त विक्रीसाठीच लोक ठेवत असतात, पण त्यात काय विकतात आणि काय विकत नाहीत याचा कुठल्याच प्रकारे लोकांना सुद्धा त्याचं हे गांभीर्य नाही आहे. पण कसं आहे, खव्यामध्ये ब्लेड सापडले, लहान मुलं प्रसाद म्हणून खातात, मोठी माणसं खातात, लेडीज खातात. म्हणजे चुकून सुद्धा ते ब्लेड समजा त्यांच्या पोटात वगैरे गेलं तर ते खूप अपायकारक आहे. आता एक महत्त्वाची बातमी चिकन खाणाऱ्यांसाठीची. राज्यामध्ये पुन्हा बर्ड फ्लू परतलाय. त्यामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला असून काही ठिकाणी कावळ्यांवरही संकट ओढावलंय. नेमका कुठे बर्ड फ्लूनं शिरकाव केलेला आहे आणि त्यासाठी काय काळजी घ्याल, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. उरण आणि लातूरमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार. 1,500 कोंबड्या नष्ट. चिकन खाणाऱ्यांनो सावधान. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात अचानक 1237 कोंबड्या दगावल्या. एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आले. सर्व कोंबड्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चिरनेर गावातील जवळपास 1,500 कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आले. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत गावातून कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. सर्व शेतकऱ्यांच्या घरी आता सध्या आमचं निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शनची कार्यमोहीम चालू आहे. त्यांचे शेड फवारणी करणं, साफसफाई करणं, ह्या गोष्टी आमच्या 2 RRT टीम आज रोजी कार्यरत आहेत. आणि यानंतर पुढील 3 महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र 10 किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत. आणि जोपर्यंत त्याचं निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. चिकन खाताना कोणती काळजी घ्यावी ते आपण पाहूया.
70 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आचेवर शिजवलेलं चिकन खावं. संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांचा संपर्क टाळावा. कच्चे चिकन उघड्यावर ठेवू नये. कच्चे चिकन हाताळताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा. दुसरीकडे लातूरच्या उदगीरमध्ये देखील बर्ड फ्लूने धुमाकूळ घातलाय. बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे उदगीरमधील अनेक कावळ्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली. ज्या ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झालाय त्या परिसरात 10 किलोमीटर पर्यंत अलर्ट झोन तयार करण्यात आलाय. बर्ड फ्लूची लागण झालेलं चिकन खाल्ल्यामुळे नागपूरमधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील 3 वाघ आणि एका बिबट्याचा याआधीच मृत्यू झालाय. चिकन खाणाऱ्यांनी आणि चिकनचा व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर भविष्यात होणारा धोका टळू शकतो. त्यामुळे प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सिन्नरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आणि सर्वच जे आहेत रायगड जिल्ह्यातील पशुधन अधिकारी हे चिरनेर गावात आले आणि त्यांनी सर्व उपाययोजना करायला सुरुवात केली. जवळपास 1300च्या वर कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आणि त्यानंतर चिरनेरमध्येच तसेच चिरनेरच्या आजूबाजू गावातील सर्वच कोंबड्यांची चाचणी आता हे पशुधन अधिकारी करत आहेत. मात्र पशुधन अधिकारी चिरनेर या गावात तळ ठोकून आहेत आणि त्यांनी सर्वच गोष्टीवरती लक्ष ठेवलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, उरण. या सर्व राज्यातल्या आणि देशातल्या बातम्यांनंतर आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातली महासत्ता अमेरिकेतून. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प पर्वाला सुरुवात झालेली आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत आणि खचाखच भरलेल्या कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शपथ घेताच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाकाच लावलाय. बायडेन सरकारचे तब्बल 78 निर्णय त्यांनी रद्द केले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वावरनं अमेरिकेने आता माघार घेतलेली आहे. तसंच बेकायदेशीर स्थलांतर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दरम्यान पनामा कालव्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या योजनांसारख्या अनेक निर्णयांची ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे. दरम्यान ट्रम्प सरकारने कोणते मोठे निर्णय घेतले आपण पाहतोय. पनामा कालवा पुन्हा ताब्यात घेण्याची योजना, जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय, बेकायदेशीर इमिग्रेशन कारवाई तर गर्भपात बंदी आणि ई-वाहन धोरण रद्द, सरकारी सेन्सॉरशिप संपवून भाषण स्वातंत्र्य, अमेरिकेत 2च लिंग असतील, स्त्री आणि पुरुष. तर ट्रम्प सरकार आता तिकडे आलेलं आहे आणि आता त्यासाठी भारतीयांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्याच अनुषंगाने. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. अमेरिकन भूमीवर जन्माला येताच नागरिकत्व मिळणाऱ्या कायद्याला ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर झाला असून अमेरिकेमध्ये जन्म झाला तरीही त्यांना नागरिकत्व मिळणार नाहीये. याआधी अमेरिकेमध्ये जन्म झाला तर अमेरिकन नागरिकत्व मिळत होतं. मात्र ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केला असून अमेरिकेत जन्म घेतल्यानंतर आता पासपोर्टही मिळणार नाहीये. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अगदी लगेच इतर देशांच्या व्यापाऱ्यांवर भरपूर परिणाम झालेला आहे. दरम्यान शुल्क लादणार असं त्यांनी जाहीर केलं आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून येतंय. भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार हा काळा दिवस ठरलाय. सेन्सेक्स 1431 अंकांनी घसरला तर निफ्टीही गेल्या 7 महिन्यातील नीचांकी पातळीवर पोहोचलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसामध्ये 7 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे.
यानंतर बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली। बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र सोशल मीडियावर केलेला हा दावा खरा आहे का? खरंच दोघांचंही लग्न होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळेस काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात। इनके नाम है 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे? ऐकलं, बागेश्वर बाबाला कुणीतरी लग्नासाठी प्रपोज केलंय आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा रिचारी यानं केल्याचा दावा केलाय। पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का? मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार। महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं बागेश्वरला प्रपोज। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत। दोघं आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय। व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे। इनके नाम है 420 है और इन्होंने विचित्र का कमेंट किया है, गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी, आपने सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली। खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत का की ही अफवा आहे? सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत। त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली। त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले। या पूर्ण व्हिडिओत बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका। बिल्कुल पक्का ना समझे बहन जी, राखी रख लेना, रक्षाबंधन पे जरूर आना, वेलकम टू यू। हाँ, तो मैं शर्म नहीं आती अपने मन से? इतने प्रमाणित यूट्यूब चैनल पर, बागेश्वर धाम का यूट्यूब चैनल मतलब प्रमाणित है, हमें ब्याह करना होगा तो हम यूट्यूब से थोड़ी करेंगे, हम माता जी की आज्ञा से कर लेंगे। गजब की हो, तो मैं शर्म नहीं आती अपने मन से? है नक्कटू। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे। बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे। हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही। हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय। हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळे ती चांगली चर्चेत आली आहे। तिला साध्वीही बोलण्यात आलं। त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत। मात्र यात तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।